लोकसभेत सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू आहे। या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या आत्मचरित्रातील काही संदर्भांचा उल्लेख केला आणि त्यावरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक खासदारांनी आक्षेप घेतला। लोकसभा त्यामुळे तहकूब सुद्धा करावी लागली। इथे हा प्रश्न पडतो की मनोज नरवणे आहेत कोण? तर 2019 साली जनरल बिपिन रावत यांच्याकडनं जनरल मनोज नरवणे यांनी लष्कर प्रमुख पदाची सूत्र हातात घेतली। मनोज नरवणे हे 2022 मध्ये निवृत्तही झाले। आपल्या अनुभव कथनावरती त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय जे 2024 मध्ये प्रकाशित होणं अपेक्षित होतं, परंतु सरकारकडनं त्यांना परवानगी न मिळाल्यामुळे हे आत्मचरित्र अद्याप प्रकाशितच झाले आहे। या आत्मचरित्रामध्ये गलवान युद्धाबद्दल काही संदर्भ आहेत ज्याचा उल्लेख करून राहुल गांधी बोलत होते, परंतु आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल होती। राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये या गलवान युद्धाचा तसेच या पुस्तकाचा, मनोज नरवणेचा कुठेही उल्लेख नाही। त्यामुळे संदर्भहीन कुठेही उल्लेख नसलेली चर्चा घडवून आणण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत होते आणि त्यालाच सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला। मुळात हे असं काहीतरी करून राहुल गांधी काय करू इच्छित आहेत, जनतेला काय संदेश देऊ इच्छित आहेत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। पुढे काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।